नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ऑनलाईन गुरुजी या चॅनलमध्ये सर्वांचं पुनश्च एकदा स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण नवोदय विद्यालयामध्ये प्रवेश करण्याकरिता 6 वर्गाच्या विद्यार्थ्यांकरिता 6व्या वर्गामध्ये प्रवेश करण्याकरिता जी परीक्षा घेण्यात येते त्या परीक्षेचा जो पेपर असतो त्याची एक सराव प्रश्नपत्रिका जी आहे ती अभ्यासणार आहोत. यामध्ये पहिला जो विषय आहे मानसिक क्षमता परीक्षण. यामध्ये 3 विषय असतात: मानसिक क्षमता परीक्षण, अंकगणित व भाषा. त्यापैकी मानसिक क्षमता परीक्षण हा विषय आज आपण या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत. यामध्ये आपल्याला एकूण 40 प्रश्न असतात. 100 गुणांचा जो पेपर आहे त्या पेपरपैकी एकूण 40 प्रश्न जे असतात किंवा 40 गुणांचे जे प्रश्न असतात ते मानसिक क्षमता परीक्षण या विषयाला असतात. यामध्ये भाग 1 पहिले जे 4 प्रश्न आहेत त्यांच्याकरिता तुम्हाला एक सूचना दिलेली आहे. प्रश्न क्रमांक 1 ते 4 मध्ये 4 आकृत्या A, B, C आणि D दाखवलेल्या आहेत. या 4 आकृत्यांपैकी 3 आकृत्या कोणत्या तरी बाबतीत समान आहेत आणि एक आकृती त्यांच्यापासून निराळी आहे. त्या निराळ्या आकृतीची आपल्याला निवड करायची आहे. या आकृतीचे वर्णाक्षर OMR उत्तर पृष्ठावर प्रश्न क्रमांकासमोरील ज्या वर्तुळात आहे ते वर्तुळ काळे करा. तुम्हाला माहितीच असेल की नवोदयची जी परीक्षा असते त्यामध्ये प्रश्नपत्रिका वेगळी असते आणि उत्तरपत्रिका वेगळी असते. उत्तरपत्रिकेमध्ये प्रश्नपत्रिकेमध्ये जेवढे प्रश्न असतात तेवढेच उत्तरपत्रिकेमध्ये सुद्धा तेवढेच त्या ठिकाणी उत्तरांकरिता जागा दिलेली असते. ज्यामध्ये 4 पर्याय दिलेले असतात त्यापैकी बरोबर असलेल्या प्रश्न क्रमांक जो सुरू असेल त्याच्या बरोबर असलेल्या उत्तराच्या पर्यायावर आपल्याला त्या वर्तुळाला रंगवायचं असते. तर या ठिकाणी त्याकरिता ती सूचना दिलेली आहे. आता आपण प्रश्न समजून घेऊया की इथे 4 जे प्रश्न आहेत त्यांच्याकरिता ही सूचना आहे. काय म्हटलेलं आहे तर 4 आकृत्या ABCD या पर्यायांमध्ये दाखवलेल्या आहेत. या 4 आकृत्यांपैकी 3 आकृत्या कोणत्या तरी बाबतीत समान आहेत. 4ही आकृत्या तुम्हाला 4ही पर्यायांमध्ये दिलेल्या आहेत. त्यापैकी 3 कोणत्या तरी बाबतीमध्ये त्यांच्यामध्ये साम्य असते आणि एक आकृती अशी असते की ज्या तिघांपेक्षा वेगळी असते. ती वेगळी असलेली आकृती आपल्याला इथे ओळखायची आहे. पहिला जो प्रश्न आहे त्या पहिल्या प्रश्नाकडे आपण वळूया. बघा, पहिल्या प्रश्नामध्ये तुम्हाला 4 पर्याय दिसत आहेत आणि 4 आकृत्या दिसत आहेत. आपण यांचं निरीक्षण केलं असता आपल्या एक गोष्ट लक्षात येत आहे. बघा, पहिली जी आकृती आहे पहिल्या पर्यायामध्ये असणारी ज्यामध्ये तुम्हाला 3 वर्तुळ दिसत आहेत. बाहेर 3 वर्तुळ दिसत आहेत आणि आतमध्ये त्रिकोण दिसत आहे. त्रिकोणाला 3 बाजू असतात आणि बाहेरील वर्तुळ जे आहेत बाहेरील वर्तुळ सुद्धा 3च काढलेले आहेत. बी जे ऑप्शन आहे त्या बी ऑप्शन मध्ये जर आपण निरीक्षण केलं तर आपल्या लक्षात येत आहे की बाहेर 3 वर्तुळ आहेत आणि आतमध्ये जी आकृती काढलेली आहे ती आहे चौकोनाची. इथे थोडंसं आपल्याला विसंगती दिसते, वेगळेपणा दिसतोय. सी मध्ये ए प्रमाणेच आहे का आपण ते ऑब्झर्व करूया. सी मध्ये तुम्हाला बाहेर 4 वर्तुळ दिसत आहेत. सी पर्यायामध्ये 4 वर्तुळ दिसत आहेत आणि आतमध्ये जी आकृती आहे ती 4 बाजू असलेली आहे. डी जो आहे डी पर्यायामध्ये आपण ऑब्झर्व केलं असता आपल्याला तिथे सुद्धा एक गोष्ट लक्षात येत आहे की बाहेर 5 वर्तुळ आपल्याला दिसत आहेत आणि आतमध्ये तुम्हाला पंचकोन काढलेला दिसून येत आहे. म्हणजे यावरून आपल्या लक्षात येते की ए, सी आणि डी हे 3 जे पर्याय आहेत या तिघांमध्ये काहीतरी साम्य आहे. कारण जेवढे बाहेर वर्तुळ दिलेले आहेत तेवढेच बाजू असलेली आकृती आपल्याला आतमध्ये काढलेली दिसून येत आहे. पण बी क्रमांकाचं जे ऑप्शन आहे त्या बी क्रमांकाच्या ऑप्शनमध्ये किंवा पर्यायामध्ये आपल्या लक्षात येत आहे की इथे 3 वर्तुळ आहेत पण आतमधली आकृती जी आहे ती 4 बाजू असलेली आहे म्हणून ही वेगळी आहे. तर या ठिकाणी अशा प्रकारे वेगळ्या असलेल्या आकृतीचा पर्याय तुम्हाला निवडायचा आहे. म्हणजेच ए, सी आणि डी हे एकसारखे आहेत आणि बी क्रमांकाचा पर्याय असलेली आकृती थोडी वेगळी आहे. म्हणून पहिला जो प्रश्न आहे पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे बी, पर्याय क्रमांक बी. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे. दुसऱ्या प्रश्नामध्ये सुद्धा आपण अशाच प्रकारे निरीक्षण केलं असतं आपल्याला लक्षात येत आहे की इथे स्पेलिंग दिलेली आहे RUN, रन. आणि हे जे अक्षर आहेत इंग्रजी अक्षर तेच तुम्हाला बी आणि डी या ठिकाणी दिसून येत आहे. सी असा एक पर्याय दिसत आहे की ज्यामध्ये तुम्हाला R दिसून येत नाही. यू दिसत आहे, एन दिसत आहे पण R दिसून येत नाही. बाकी सगळ्या पर्यायांमध्ये हे 3ही अक्षर आलेले आहेत. यावरून एक गोष्ट लक्षात येते की सी क्रमांकाचा जो पर्याय आहे तो वेगळा आहे. मग याला आपल्याला निवडायचं आहे. त्यानंतर तिसरा प्रश्न. तिसऱ्या प्रश्नामध्ये सुद्धा आपण ऑब्झर्व केलं तर आपल्या लक्षात येत आहे की ए क्रमांकाच्या पर्यायामधील जी आकृती आहे त्यामध्ये 2 वर्तुळ एकात एक
मिसळलेले दिसत आहेत आणि तिसरा वेगळा आहे. असंच आपल्याला बी मध्ये सुद्धा दिसून येत आहे, सी मध्ये सुद्धा दिसून येत आहे. परंतु डी क्रमांकाच्या पर्यायामध्ये आपण जर निरीक्षण केलं तर आपल्या लक्षात येत आहे की इथे तिन्ही वर्तुळ एकात एक गुंतलेले आपल्याला दिसून येतात. म्हणून या ठिकाणी हा डी हा वेगळा आहे, तर या डी ला आपल्याला राईट करायचं आहे किंवा डी पर्यायाला उत्तर म्हणून द्यायचं आहे. चौथा प्रश्न जो आहे, चौथ्या प्रश्नामध्ये सुद्धा अशाच पद्धतीने आपण ऑब्झर्व केलं तर या ठिकाणी सुद्धा आपल्याला वेगळ्या प्रकारची आकृती शोधता येईल. आता ती सुद्धा तुम्ही शोधायची आहे. त्यानंतर नंतरचा जो प्रश्न आहे भाग 2, या ठिकाणी भाग 2 5 ते 8 या 4 प्रश्नांकरिता दिलेला आहे. यामध्ये आपल्या एक गोष्ट लक्षात येईल, सूचना आपण बघूया. प्रश्न क्रमांक 5 ते 8 मध्ये डाव्या बाजूस एक प्रश्न आकृती दिलेली आहे आणि उजव्या बाजूला ABCD अशा 4 उत्तर आकृत्या दिलेल्या आहेत. उत्तर आकृत्यांपैकी प्रश्न आकृतीशी समान अशा आकृतीची निवड करा. योग्य उत्तर आकृतीचे वर्णाक्षर OMR उत्तर पृष्ठावर प्रश्न क्रमांकासमोरील ज्या वर्तुळात आहे ते वर्तुळ काळे करा. तर इथे आपल्याला काय करायचं आहे, या प्रकारच्या प्रश्न प्रकारांमध्ये एका बाजूला प्रश्न आकृती दिलेली असते. बघा इथे 5व्या प्रश्नामध्ये आपल्याला समोर एक प्रश्न आकृती दिसत आहे आणि हिच्यासारखी जशीच्या तशी असणारी आकृती आपल्याला या 4 पर्यायांपैकी शोधायची आहे की जी बिलकुल जशीच्या तशी पहिल्या प्रश्न आकृतीप्रमाणेच असेल. तर इथे तुम्हाला अशा प्रकारच्या ज्या आकृत्या असतात, अशा प्रकारच्या प्रश्नांमधील ज्या आकृत्या असतात ज्यामध्ये आपल्याला काहीतरी असे वेगवेगळे चिन्ह किंवा संकेत या ठिकाणी आपल्याला दिसून येतात. तर बघा इथे जर आपण ऑब्झर्व केलं तर आपल्या लक्षात येत आहे A आकृती, B आकृती, C आकृती, D आकृतीचे तुम्ही चांगल्या प्रकारे निरीक्षण करा. तुमच्या लक्षात येईल की A आकृतीमध्ये जे या पहिल्या प्रश्न आकृतीत 2 बाजूला असे गोल आहेत ते दिसत नाही आहेत, म्हणजे ही आकृती एकसारखी असणार नाही. बी आकृतीमध्ये जो खालच्या बाजूला अशा पद्धतीने गोल दिलेला आहे तो दिसत नाही आहे. सी आकृतीचं ऑब्झर्वेशन केलं असता आपल्याला सी मध्ये जसंच्या तसं साम्य जुळून दिसत आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी सरावाने तुम्हाला लवकरात लवकर प्रश्नाचे उत्तर काढता येईल याकरिता समजून घ्यायचं आहे. म्हणजे जेवढा तुम्ही सराव कराल तेवढ्या कमी वेळेमध्ये तुम्हाला प्रश्नांची उत्तरं सोडवता येतील. तुमच्याकरिता 2 तासाचा कालावधी असतो पेपर पूर्ण करण्याकरिता आणि त्यामध्ये तुम्हाला गणित विषयाकरिता जास्त वेळ देण्याची आवश्यकता असते. म्हणून अशा वेळी या प्रश्नांचा अगोदरच जास्तीचा सराव केल्यास आपल्याला समोर गणित विषयाला वेळ देणे सोयीस्कर होते. तर बघा या ठिकाणी 5व्या क्रमांकाचा जो प्रश्न आहे याचं उत्तर आलेलं आहे सी, कारण हे जशीच्या तशी आकृती जुळते. अशाच प्रकारे आपण 6वा प्रश्न बघूया. 6व्या प्रश्नामध्ये जर आपण बघितलं याच्याच प्रमाणे जुळणारं जे आहे, इथे तुम्हाला रोमन अक्षर किंवा रेषा दिलेल्या आहेत ज्या जशाच्या तशा प्रश्न आकृतीमध्ये असणाऱ्या आहेत, तशाच्या तशा ABCD पैकी कोणत्या पर्यायामध्ये दिसून येतात. तर आपण जर चांगल्या प्रकारे निरीक्षण केलं तर आपल्या लक्षात येत आहे सी क्रमांकाच्या पर्यायामध्ये आपल्याला जशाच्या तशा त्या आकृत्या दिसून येत आहेत. त्यानंतर 7वा प्रश्न आहे. 7व्या प्रश्नाचं सुद्धा तशाच प्रकारे निरीक्षण केलं असता आपल्याला बी क्रमांकाचा जो पर्याय आहे त्या बी क्रमांकाच्या पर्यायामध्ये जसेच्या तसे आपल्याला त्या ठिकाणी चिन्ह दिसून येत आहेत. 8व्या क्रमांकाचा जो प्रश्न आहे, 8व्या क्रमांकाच्या प्रश्नामध्ये आपण जर निरीक्षण केलं तर आपल्याला अशा प्रकारची आकृती कुठं दिसून येत आहे, तर डी क्रमांकाच्या पर्यायामध्ये दिसून येत आहे. तर या प्रकारच्या प्रश्नामध्ये आपल्याला लक्षात घ्यायचं आहे एक प्रश्न आकृती एका बाजूला काढलेली असते, त्याच्याच सारखी जशीच्या तशी आकृती आपल्याला ABCD या 4 पर्यायांपैकी शोधायची असते. नंतरचा प्रश्न आहे ज्यामध्ये 9 ते 12 असे 4 प्रश्न आहेत, त्यांच्याकरिता सूचना दिलेली आहे भाग 3 मध्ये. प्रश्न क्रमांक 9 ते 12 यांमध्ये डाव्या बाजूस एक प्रश्न आकृती दिलेली आहे. यातील 3 भागांमध्ये काही रचना दिलेल्या आहेत, एक भाग रिकामा आहे. उजव्या बाजूस ABCD या उत्तर आकृत्या दिलेल्या आहेत. यांपैकी कोणती उत्तर आकृती दिशा न बदलता प्रश्न आकृतीच्या रिकाम्या जागी बरोबर बसेल ते शोधून काढा. योग्य उत्तर आकृतीचे वर्णाक्षर OMR उत्तर पृष्ठावर प्रश्न क्रमांकासमोरील ज्या वर्तुळात आहे ते वर्तुळ काळे करा. तर बघा 9व्या क्रमांकाचा प्रश्न तुम्हाला दिसत आहे. यामध्ये काय लक्षात घ्यायचं आहे, तर या ठिकाणी अशा प्रकारची एक प्रश्न आकृती असेल, ज्या प्रश्न आकृतीमध्ये आपल्याला काय बघायचं आहे, तर प्रश्न आकृतीमध्ये एक बाजू रिकामी दिलेली असेल. बघा 3 भागांमध्ये काही रचना दिलेल्या आहेत, तर त्याच्याच सारखी जुळणारी इथे जोडल्यानंतर ही आकृती पूर्णपणे होईल जशीच्या तशी, किंवा यामध्ये बरोबर बसणारं जी आकृती आहे ती या ABCD पैकी असणार आहे, तर ती शोधायची आहे. तर आपण या
चारही पर्यायांचं जर चांगल्या प्रकारे निरीक्षण केलं तर आपल्या लक्षात येत आहे की ए क्रमांकाचा पर्याय असलेली आकृती समजा इथे मी फिट केली तर काय होईल, ती या ठिकाणी बरोबर जुळेल. त्यानंतर 10वा प्रश्न आहे. 10व्या प्रश्नामध्ये चांगल्या प्रकारे तुम्ही निरीक्षण केलं असता तुम्हाला कोणती आकृती इथे दिसून येत आहे की जी या ठिकाणी बरोबर फिट होईल. तर बघा, यामध्ये तुम्हाला चांगल्या प्रकारे निरीक्षण केलं असता आपल्या लक्षात येत आहे की ए क्रमांकाच्या पर्याय असलेली आकृती या ठिकाणी बरोबर फिट होईल. त्यानंतर 11व्या क्रमांकाचा प्रश्न आहे. 11व्या क्रमांकाच्या प्रश्नामध्ये जर आपण चांगल्या प्रकारे निरीक्षण केलं तर आपल्याला कोणती आकृती इथे फिट होताना दिसेल. तर बघा, या ठिकाणी काळा भाग आतमध्ये दिसतो आहे. ठीक आहे, तर या सी क्रमांकाच्या पर्यायाचा या ठिकाणी आपल्याला उत्तर द्यावं लागेल. 12व्या क्रमांकाचा प्रश्न आहे. 12व्या क्रमांकाच्या प्रश्नामध्ये सुद्धा आपण चांगल्या प्रकारे ऑब्झर्वेशन केलं तर आपल्या लक्षात येत आहे इथे कोणती आकृती चांगल्या प्रकारे फिट होताना आपल्याला दिसेल, तर डी क्रमांकाचा पर्याय असलेली आकृती. म्हणजेच या प्रकारच्या प्रश्न प्रकारामध्ये प्रश्न आकृतीमध्ये बरोबर त्या ठिकाणी त्या रिकाम्या जागेमध्ये फिट होत असणारी आकृती आपल्याला शोधायची असते. त्यानंतर भाग 4 सूचना दिलेल्या आहेत. प्रश्न क्रमांक 13 ते 16 मध्ये डाव्या बाजूस 3 प्रश्न आकृती दिलेल्या आहेत आणि चौथ्या आकृतीसाठी जागा रिकामी सोडलेली आहे. प्रश्न आकृत्या विशिष्ट अनुक्रमाने दिलेल्या आहेत. उजव्या बाजूला दिलेल्या उत्तर आकृतीमधून अशी आकृती शोधा जी मोकळ्या सोडलेल्या प्रश्न आकृतीची जागा घेईल आणि अनुक्रम पूर्ण करेल. योग्य उत्तर आकृतीचे वर्णाक्षर OMR उत्तर पृष्ठावर प्रश्न क्रमांकासमोरील ज्या वर्तुळात आहे ते वर्तुळ काळे करा. बघा, इथे काय करायचं आहे, डाव्या बाजूला 3 प्रश्न आकृत्या दिलेल्या आहेत. बघा, जर आपण 13व्या प्रश्नाचं निरीक्षण केलं तर इथे अशा प्रकारे 3 आपल्याला प्रश्न आकृत्या आहेत आणि त्या ठिकाणी चौथ्या आकृतीसाठी जागा सोडलेली आहे. प्रश्न आकृत्या विशिष्ट अनुक्रमाने दिलेल्या आहेत आणि उजव्या बाजूला दिलेल्या उत्तर आकृत्यांमधून अशी आकृती शोधून काढा जी मोकळ्या सोडलेल्या प्रश्न आकृतीची जागा घेईल. म्हणजेच या ठिकाणी क्रमाक्रमाने ह्या आकृत्यांमध्ये काहीतरी बदल होताना आपल्याला दिसत आहे. तसाच बदल जो या ठिकाणी तिन्ही आकृत्यांमध्ये समोर समोर क्रमाक्रमाने होत झालेला आहे तसाच बदल या चौथ्या आकृतीमध्ये सुद्धा येणार आहे. कोणता बदल झाल्यानंतर कोणती आकृती या 4 पर्यायांपैकी या ठिकाणी होईल ती आपल्याला बघायची आहे. तर इथे चांगल्या प्रकारे आपण निरीक्षण केलं असता आपल्याला एक गोष्ट लक्षात येत आहे की घड्याळाचा काटा ज्याप्रमाणे फिरतो त्या पद्धतीने क्लॉकवाईज डायरेक्शननी जे चिन्ह आहेत ते समोर समोर आपल्याला जाताना दिसत आहे. बघा, जसं इथे पहिलं गुणाकाराचं चिन्ह आहे, हे चिन्ह दुसऱ्या आकृतीमध्ये दुसऱ्या क्रमांकावर इथे आलेलं आहे, तिसऱ्या आकृतीमध्ये ते तिसऱ्या क्रमांकावर आलेलं आहे. तर यावरूनच आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की चौथ्या आकृतीमध्ये तेच गुणाकाराचं चिन्ह कुठे यायला पाहिजे, ह्या वरच्या भागामध्ये यायला पाहिजे. तर असं आपल्याला बी आणि सी या 2 पर्यायांमध्ये दिसून येत आहे. मग असंच बाकीच्यांच्या बाबतीत सुद्धा झालेलं आहे. एकच चिन्ह नाही, एक चिन्ह आपल्याला अशा प्रकारच्या प्रश्नांमध्ये एक चिन्ह पहिले पकडायचं, मग अशाच पद्धतीने ऑब्झर्व करायचे की दुसरे चिन्ह सुद्धा तसेच समोर समोर जाताना दिसून येत आहे. तर मग या जो गुणाकाराचं चिन्ह होतं त्याच्या मागे असलेला गोलाकार चिन्ह होतं, वर्तुळाकार चिन्ह होतं, ते गुणाकाराच्या चिन्हाच्या मागे आहे का ते बघायचं आहे. बरोबर, तर गुणाकाराच्या चिन्हाच्या समोर गुणाकाराचं चिन्ह आहे तर त्याच्या गुणाकाराच्या चिन्हाच्या समोर असलेलं चिन्ह कोणतं होतं, वर्तुळाचं चिन्ह होतं. तर ते वर्तुळाचं चिन्ह दोन्ही सी क्रमांकामध्ये बी क्रमांकामध्ये दोन्ही ठिकाणी दिसून येत आहे. वर्तुळानंतर कोणतं चिन्ह होतं, वर्तुळानंतर होतं अधिकचं चिन्ह. तर या पद्धतीने जर आपण चांगल्या प्रकारे निरीक्षण केलं तर आपल्याला बी क्रमांकाच्या पर्यायामध्ये सर्व जुळताना बरोबर दिसून येत आहे. म्हणजे या ठिकाणी बी क्रमांकाचा पर्याय जो असेल तो बरोबर असेल. 14वा प्रश्न दिलेला आहे. यामध्ये सुद्धा प्रश्न आकृत्या दिलेल्या आहेत. पहिल्या आकृतीमध्ये जर आपण निरीक्षण केलं तर आपल्या लक्षात येत आहे की पहिल्या आकृतीमध्ये काय दिसत आहे तर 2च अर्धवर्तुळ दिसत आहे. दुसऱ्या आकृतीमध्ये आपण बघितलं तर 2 अर्धवर्तुळांपैकी डाव्या बाजूचा जो अर्धवर्तुळ आहे डाव्या बाजूला पहिल्यांदा त्याला पुन्हा एक फुलासारखी पाकळी तयार करण्यात आलेली आहे, मग त्यानंतर उजव्या बाजूला तयार करण्यात आलेली आहे. तर अशाच पद्धतीने मग नंतर जर आपण बघितलं तर या ठिकाणी कोणती आकृती या ठिकाणी जुळेल की जिथे आपल्याला अशा प्रकारे पाकळी तयार झालेली दिसेल. तर हे जर आपण चांगल्या प्रकारे निरीक्षण केलं तर आपल्याला ए पर्यायामध्ये दिसत आहे, कारण इथे 2 पाकळ्या झाल्या तर तिसरी पाकळी नंतर इथे तयार होईल. तर अशाच प्रकारची पाकळी ए क्रमांकाच्या पर्यायामध्ये तयार झालेली आपल्याला दिसून येत आहे. आता 15वा प्रश्न बघा. 15व्या प्रश्नामध्ये
जर आपण ऑब्झर्वेशन केलं तर इथे सुद्धा जो आपण पहिला यामध्ये 13वा प्रश्न जो बघितलेला होता त्याचप्रमाणे आपल्याला इथे दिसून येत आहे. आणि त्याच सोबत अजून थोडासा बदल सुद्धा दिसत आहे बघा. आतमध्ये जो त्रिकोण आहे त्रिकोणामध्ये जी रेषा दिलेली आहे ती दुसऱ्या आकृतीमध्ये दुसऱ्या बाजूनी काढलेली आहे. तिसऱ्या आकृतीमध्ये ते तिसऱ्या कोणातून काढलेली आहे. चौथ्या आकृतीमध्ये ती जी रेषा येईल ती कोणत्या कोणातून येईल तर नंतर येणाऱ्या तिसऱ्या कोणातून आपल्याला येताना ती दिसेल वरच्या बाजूला असलेल्या. नंतर अजून आणखी काय ऑब्झर्व करायचं आहे या ठिकाणी म्हणजे तोच त्रिकोण गोल गोल फिरताना आपल्याला दिसत आहे ते आपण करूया. त्यानंतर नंतरचं आपण जो ऑब्झर्वेशन केलं तर चिन्ह सुद्धा या ठिकाणी काय होत आहे क्लॉकवाईज डायरेक्शनने समोर समोर जाताना दिसत आहेत. म्हणजे गुणाकाराचे चिन्ह पहिल्या आकृतीमध्ये तुम्हाला पुढे दिसत होतं तर या बाजूला दिसत होतं. दुसऱ्या आकृतीमध्ये ते या बाजूला आले. तिसऱ्या आकृतीमध्ये हे खाली आलेलं आहे. चौथ्या आकृतीमध्ये मग ते कुठे येईल या वरच्या भागामध्ये आपल्याला आलेलं दिसून येईल. आणि बघा सोबतच जे वजा असलेलं चिन्ह आहे ते कुठे दिसून येईल. वजा असलेलं चिन्ह सुद्धा समोर समोर आपल्याला वाढताना दिसून येईल. तर अशा प्रकारे ऑब्झर्वेशन केलं तर तुम्हाला या 4 पर्यायांपैकी कोणती आकृती दिसत आहे ज्यामध्ये आपल्याला अशा प्रकारे चिन्ह दिसून येतील तर आपल्याला सी क्रमांकाचा पर्याय दिसत आहे ज्यामध्ये अशा प्रकारचे चिन्ह आपल्याला दिसून येतील. 16व्या क्रमांकाचा प्रश्न यामध्ये सुद्धा चिन्ह वाढत गेलेले आहेत आणि चिन्हांमध्ये सुद्धा आपल्याला बदल होताना दिसत आहे जसं आपण 13व्या प्रश्नात बघितलेलं आहे. पण इथे अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन आहे उलट दिशेने. बघा तुम्ही जर चांगल्या प्रकारे निरीक्षण केलं तर इथे लक्षात येईल तुम्हाला उलट दिशेने चिन्ह अशा पद्धतीने गोलगोलाकार समोरच्या आकृत्यांमध्ये फिरताना दिसत आहेत. यामध्ये एका चिन्हाचा जर विचार केला तर बघा पहिलं हे जे भागाकाराचे चिन्ह आहे दुसऱ्या आकृतीमध्ये ते या बाजूला आलेलं आहे. तिसऱ्या आकृतीमध्ये अजून एक स्टेप या बाजूला समोर गेलेला आहे. तर असंच आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे की मग ते चौथ्या आकृतीमध्ये कुठे येईल तर ज्या ठिकाणी गुणाकाराचं चिन्ह आहे त्या ठिकाणी ते आपल्याला भागाकाराचं चिन्ह येताना दिसेल वरच्या भागामध्ये. तर असं जर आपण बघितलं प्रत्येक चिन्हांच्या बाबतीत तर आपल्याला ते कुठे दिसून येत आहे डी क्रमांकाच्या पर्यायामध्ये दिसून येत आहे. नंतर भाग 5 सूचना प्रश्न क्रमांक 17 ते 20 मध्ये प्रत्येकी 2 प्रश्न आकृत्यांचे 2 गट आहेत. दुसऱ्या गटामध्ये एक प्रश्नचिन्ह आहे. पहिल्या 2 प्रश्न आकृत्यांमध्ये काही एक नाते आहे. तिसऱ्या व चौथ्या प्रश्न आकृत्यांमध्ये तसलेच नाते असायला हवे. प्रश्नचिन्हाची जागा घेऊ शकेल अशी आकृती उत्तर आकृत्यांमधून शोधून काढा. योग्य उत्तर आकृतीचे वर्णाक्षर OMR उत्तर पृष्ठावर प्रश्न क्रमांकासमोरील ज्या वर्तुळात आहे ते वर्तुळ काळे करा. या ठिकाणी भाग 5 मध्ये 17 ते 20 करिता तुम्हाला सूचना दिलेल्या आहेत की या ठिकाणी प्रत्येकी 2 प्रश्न आकृत्यांचे गट आहेत. बघा असे 2 गट आहेत आणि काय म्हटलेलं आहे दुसऱ्या गटामध्ये एक प्रश्नचिन्ह आहे. इथे प्रश्नचिन्ह आपल्याला दिसून येत आहे. पहिल्या 2 प्रश्न आकृत्यांमध्ये काही एक नाते आहे म्हणजे पहिली आकृती दुसऱ्या आकृतीशी कशा तरी प्रकारे साम्य दर्शवते आणि तिसऱ्या आकृतीचं तसंच साम्य आपल्याला चौथ्या आकृतीशी जुळेल. मग चौथ्या आकृतीमध्ये यांपैकी कोणत्या पर्यायातील आकृती येईल प्रश्नचिन्हाच्या जागी ती आपल्याला शोधायची आहे. तर इथे बघा 17व्या क्रमांकाचा जो प्रश्न आहे त्यामध्ये पहिली आकृती बघा. पहिल्या आकृतीचं जर आपण चांगल्या प्रकारे निरीक्षण केलं तर काय दिसत आहे आपल्याला आतमध्ये आपल्याला काय दिसत आहे बाहेरच्या भागामध्ये आपल्याला एक चौरस दिसतो आहे. त्याच्या आतमध्ये एक वर्तुळ आहे. वर्तुळाच्या आतमध्ये पुन्हा एक चौरस आहे आणि त्याच्या आतमध्ये त्रिकोण आहे. मग दुसऱ्या आकृतीत काय झालेलं आहे दुसऱ्या आकृतीमध्ये सगळ्यात बाहेर असलेला जो वर्तुळ आहे तो आतमध्ये गेलेला आहे. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर जो या ठिकाणी चौरस होता तो वर्तुळाच्या नंतर बाहेर आलेला आहे आणि जो सगळ्यात आतमध्ये त्रिकोण होता तो सगळ्यात बाहेर आपल्याला बाहेरच्या भागामध्ये दिसून येत आहे. असंच आपल्याला बघायचं आहे की इथे वर्तुळ सगळ्यात आतमध्ये आहे तर वर्तुळ कुठे येईल मग बाहेर. दुसऱ्या क्रमांकावर मग वर्तुळ असा बाहेर येईल. ठीक आहे जो सगळ्यात आतमध्ये आहे. आणि दुसऱ्या क्रमांकावर मग आहे चौरस. तो चौरस त्या वर्तुळाच्या आतमध्ये येईल. त्यानंतर जो त्रिकोण होता तो त्रिकोण आपल्याला जो बाहेरचा त्रिकोण आहे तो आतमध्ये येताना दिसेल. तर अशी आकृती आपल्याला सी क्रमांकाच्या पर्यायामध्ये दिसून येत आहे. म्हणून या ठिकाणी सी क्रमांकाचा पर्याय बरोबर असेल. 18वा प्रश्न आहे. 18व्या प्रश्नामध्ये आपण जर निरीक्षण केलं तर आपल्या लक्षात येत आहे की इथे सुद्धा अशाच पद्धतीने बाण जे दिसत आहेत हे या दिशेला दिसत आहेत पहिल्या आकृतीमध्ये आणि दुसऱ्या आकृतीमध्ये तेच बाण उलट दिशेने तयार झालेले आहेत. आता बघा इथे सुद्धा तुम्हाला
अशाच प्रकारचा एक बाण दिलेला आहे, पण या बाणाला काढताना या ठिकाणी चिन्हांना बरोबर तुम्हाला ऑब्झर्व करायचा आहे. हाच बाण तुम्हाला या उलट दिशेने, तर ह्या 3 पर्यायामध्ये उलट दिशेने तो दिसत आहे. मग त्यामध्ये जो या ठिकाणी बघा हा भाग खाली आलेला होता, तर इकडेही हा भाग खाली आलेला आहे. तसंच त्या चिन्हामध्ये आपल्याला दिसून आलं पाहिजे. तर इथे आपण जर ऑब्झर्व केलं तर आपल्याला काय लक्षात येत आहे, कोणता पर्याय आहे की ज्या ठिकाणी आपल्याला असे हे चिन्ह दिसून येतील. तर इथे जर बघितलं तर आपल्याला बी क्रमांकाच्या पर्यायामध्ये अशा प्रकारची आकृती जशीच्या तशी या ठिकाणी जुळताना दिसते. त्यानंतर 19वा प्रश्न आहे. 19व्या प्रश्नामध्ये जी आकृती आहे ती जर आपण बघितली तर या प्रकारे वर्तुळ होता आणि इकडे बाण होता, तर तो वर्तुळ खाली आलेला आहे आणि बाण वरच्या दिशेने. असंच आपल्याला जे नंतरची आकृती आहे याच्याशी जुळणारी आकृती बघायची आहे. मग इथे कोणती आकृती जुळेल, तर बघा इथे जर आपण बघितलं तर कशा पद्धतीने आकृती जुळू शकते ते आपल्याला चांगल्या प्रकारे ऑब्झर्व करायचं आहे. या आकृतीचं निरीक्षण केलं तर इथे आपल्याला ए क्रमांकाचा पर्याय बरोबर दिसेल. 20वा प्रश्न. 20व्या प्रश्नामध्ये आपल्याला काय दिसत आहे, आतमध्ये एक चौरस आहे, चौरसाच्या आतमध्ये एक गुणाकाराचे चिन्ह दिलेलं आहे. दुसऱ्या आकृतीमध्ये तेच गुणाकाराच्या चिन्हाला जोडून अशा पद्धतीची आकृती तयार केलेली आहे. तर या ठिकाणी अशाच पद्धतीने बघायचं आहे. इथे वर्तुळ आहे, वर्तुळाच्या आतमध्ये एक प्लसचं चिन्ह आहे, तर यांना सुद्धा अशा प्रकारे जोडलं तर कोणती आकृती तयार होईल, तर या ठिकाणी आपल्याला बी क्रमांकाच्या पर्यायाची आकृती तयार झालेली दिसून येते. भाग 5 सूचना दिलेल्या आहेत. प्रश्न क्रमांक 21 ते 24 मध्ये एक भूमितीतील आकृतीचा त्रिकोण, चौरस, वर्तुळ एक भाग डाव्या बाजूस प्रश्न आकृतीच्या स्वरूपात आहे आणि दुसरा भाग उजव्या बाजूच्या 4 उत्तर आकृत्या ए, बी, सी आणि डी यांमध्ये आहे. उजव्या बाजूची अशी आकृती शोधून काढा जी त्या प्रश्न आकृतीस पूर्ण करेल. योग्य उत्तर आकृतीचे वर्णाक्षर OMR उत्तर पृष्ठावर प्रश्न क्रमांकासमोरील ज्या वर्तुळात आहे ते वर्तुळ काळे करा. या ठिकाणी बघा तुम्हाला अशा प्रकारची एक आकृती, आपण या अगोदर एक प्रश्न बघितलेला होता त्याच प्रकारचा हा प्रश्न आहे की इथे अशा प्रकारची एक आकृती बघायची यांच्यापैकी की जी या ठिकाणी फिट केली असता या ठिकाणी जी प्रश्न आकृती आहे ती पूर्ण होईल. त्या प्रश्न आकृतीतला एक भाग इथे जुळणारा जो भाग आहे तो यांच्यापैकी एक आहे. तर इथे जर तुम्ही निरीक्षण केलं तर तुम्हाला इथे कोणती आकृती इथे जुळताना दिसेल ती चांगल्या प्रकारे निरीक्षण करा. ते निरीक्षण केलं असता तुमच्या लक्षात येईल की या ठिकाणी ए क्रमांकाच्या पर्याय असलेली आकृती आपण फिट करू शकतो. तर अशा पद्धतीनेच तुम्हाला 22, 23 आणि 24 या तिन्ही प्रश्नांना सुद्धा बघायचं आहे की तिथे कोणत्या प्रकारची आकृती फिट होऊ शकते. आता इथे सुद्धा एक अर्धवर्तुळ दिलेलं आहे. इथे कोणता एक वर्तुळ आहे की जो जोडला जाईल तर पूर्ण होईल. तर यामध्ये कोणत्या प्रकारची आकृती इथे आपण फिट करू शकतो ती बघायची आहे. बी क्रमांकाचा पर्याय असलेली आकृती आपल्याला इथे फिट करता येईल. तसंच 23 मध्ये बघा, 23 मध्ये सुद्धा आपण जर निरीक्षण केलं तर आपल्याला इथे कोणती आकृती इथे आतमध्ये फिट होताना दिसेल बरोबर, तर ए क्रमांकाचा पर्याय असलेली आकृती इथे आपल्याला फिट करता येईल. नंतर 24 मध्ये बघा, 24 मध्ये अशी कोणती आकृती आहे जी इथे फिट करता येईल बरोबर, तर आपल्याला इथे सुद्धा बी आणि सी 2 पर्याय दिसत आहेत. दोघांपैकी मग कोणता बरोबर फिट होईल या ठिकाणी ते निरीक्षण करा. वरच्या भागामध्ये असलेली जागा आणि खालील भागामध्ये असलेली जागा यांचं निरीक्षण करा. ते निरीक्षण केलं असता आपल्या लक्षात येत आहे की या ठिकाणी बी क्रमांकाच्या पर्याय असलेली आकृती चांगल्या प्रकारे फिट करता येईल. नंतर 7वा भाग आहे. प्रश्न क्रमांक 25 ते 28 डाव्या बाजूस एक प्रश्न आकृती दिलेली आहे आणि ABCD अशा 4 उत्तर आकृत्या उजव्या बाजूस दिलेल्या आहेत. प्रश्न आकृतीचे तंतोतंत प्रतिबिंब असणारी उत्तर आकृती शोधून काढा. XY वर आरसा ठेवला असे समजा. योग्य उत्तर आकृतीचे वर्णाक्षर OMR उत्तर पृष्ठावर प्रश्न क्रमांकासमोरील ज्या वर्तुळात आहे ते वर्तुळ काळे करा. बघा या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल की इथे हा जो XY दिलेला आहे, XY म्हणून दिलेला आहे, हा आरसा आहे असं समजायचं आहे. आणि या आरशासमोर आपण जर हे शब्द पकडले तर आपल्याला कशा प्रकारची उत्तर आकृती मिळेल याचं आपल्याला निरीक्षण करायचं आहे. तर ते जर आपण चांगल्या प्रकारे निरीक्षण केलं तर आपल्या लक्षात येते की जे आरसे असतात त्या आरशामध्ये काही काही अक्षर जे असतात आपण जर बघितले तर ते उलट होताना दिसतात आणि काही अक्षर जसेच्या तसेच राहतात. यामध्ये तुम्हाला ए जो आहे, जर तुम्ही
आरशामध्ये बघितला तर तो जसाच्या तसाच दिसतो. मग या ठिकाणी चारही पर्यायामध्ये ए उलटा दिलेला आहे. ए उलटा आपल्याला आरशामध्ये दिसत नाही, म्हणून आपण या ठिकाणी बी क्रमांकाचा पर्याय बरोबर देऊया. त्यानंतर नंतरचा प्रश्न, आरशाच्या बाबतीत आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की उजवी बाजू डावीकडे जाते आणि डावी बाजू उजवीकडे येत असते. तर अशाच पद्धतीचं निरीक्षण केलं तर या पद्धतीने आपल्याला उजव्या बाजूला असलेलं जे चिन्ह आहे ते कोणत्या आकृतीमध्ये डाव्या बाजूला आलेलं दिसत आहे ते बघायचं आहे. तर आपण जर बघितलं तर आपल्याला सी क्रमांकाच्या पर्यायामध्ये ते येताना दिसून पडत आहे. नंतर 27वा प्रश्न, 27व्या प्रश्नामध्ये सुद्धा तेच निरीक्षण करायचं आहे जे आता तुम्हाला सांगितलेलं आहे की जे उजव्या बाजूला आपल्याला चिन्ह दिसत आहे ते डाव्या बाजूला कोणत्या आकृतीमध्ये येताना दिसून येत आहे. तर सी क्रमांकाच्या आकृतीमध्ये आपल्याला दिसून येत आहे. डाव्या बाजूला असलेलं उजव्या बाजूला येताना दिसून येत आहे. नंतर 28वा प्रश्न आहे. 28व्या प्रश्नामध्ये जी प्रश्न आकृती दिलेली आहे याचं सुद्धा तुम्हाला तसंच बघायचं आहे. जो हे चिन्ह आहे ते आरशामध्ये तुम्हाला अशा पद्धतीनं आलेलं दिसून येईल. दोन रेषा असे कुठे दिसून येतात, दोन पर्यायामध्ये. आणि ही जी रेषा आहे या बाजूला आहे ती उलट दिशेला आलेली दिसून येईल. तर अशी कोणत्या पर्यायामध्ये दिसून येत आहे, ए क्रमांकाच्या पर्यायामध्ये दिसून येत आहे. म्हणून या ठिकाणी ए क्रमांकाचा पर्याय बरोबर असेल. नंतर आहे भाग 8. इथे सूचना दिलेल्या आहेत. प्रश्न क्रमांक 29 ते 32 मध्ये डाव्या बाजूकडील प्रश्न आकृत्यात दाखवल्याप्रमाणे एका कागदाच्या घड्या घालून त्याला भोके पाडलेले आहेत आणि ABCD अशा 4 आकृत्या उजवीकडे दिलेल्या आहेत. घड्या उलगडल्यावर कागद कसा दिसेल अशा उत्तर आकृतीची निवड करा. योग्य उत्तर आकृतीचे वर्णाक्षर OMR उत्तर पृष्ठावर प्रश्न क्रमांकासमोर ज्या वर्तुळात आहे ते वर्तुळ काळे करा. इथे लक्षात घ्यायचं आहे की या ठिकाणी कागदावर अशा पद्धतीने आपण फुलाच काम किंवा काय म्हणू आपण कार्यानुभवामध्ये अशा प्रकारे कागदाच्या वेगवेगळ्या कलाकृती तयार करत असतो. त्याच पद्धतीने इथे दाखवलेलं आहे की अशा प्रकारे जर कागद जो आहे कागदावर अशा पद्धतीने प्रश्न आकृत्यांमध्ये दिल्याप्रमाणे जर डिझाईन्स काढण्यात आल्या आणि त्याला उघडलं तर तो कसा दिसेल. तर बघा इथे निरीक्षण केलं तर तुमच्या लक्षात येईल हा कागद पहिल्या वेळेस एक वेळा दुमडलेला आहे, दुसऱ्या वेळेस त्याला या बाजूला दुमडलेला आहे आणि तिसऱ्या वेळेस त्याला पुन्हा आतमधल्या भागामध्ये दुमडलेला आहे. मग याला खोललं असता तो कशा पद्धतीचा दिसून येईल. तर बघा या ठिकाणी एक वेळा इथे दुमडल्यानंतर हे याचे तुम्हाला जो इथे एक घडी पाडलेली आहे त्याच्या दोन्ही बाजूला ते चिन्ह आपल्याला दिसून येतील असे. तर ते दोन दोन चिन्ह तयार होतील, एकच एक चिन्ह किंवा एक एक छिद्र तयार होणार नाही. तर इथे आपल्याला A आणि C मध्ये तसे दिसून येत आहेत. आणि ते उघडल्यानंतर जर आपण चांगल्या प्रकारे निरीक्षण केलं तर ते उघडल्यानंतर कसे दिसतील. उघडल्यानंतर ते या पद्धतीने इथे निरीक्षण करा. सी क्रमांकाच्या पर्यायामध्ये ज्या पद्धतीने आपल्याला चिन्ह दिसत आहेत तसे उघडलेले ते दिसतील. इथे आता ऑब्झर्व करा 30व्या क्रमांकाचा प्रश्न. इथे सुद्धा घड्या कशा पडलेल्या आहेत त्या लक्षात घ्या आणि त्यावरून जर आपण लक्षात घेतलं तर आपल्याला कोणती आकृती तयार झालेली दिसेल. तर या ठिकाणी आपल्याला सी क्रमांकाची आकृती तयार झालेली दिसेल. नंतर 31वा प्रश्न, यामध्ये सुद्धा जर बघितलं आपण त्या घड्या उलगडल्या तर त्या घड्या उलगडल्यानंतर तिथे कशा पद्धतीची आकृती तयार होईल. अशा पद्धतीचं चिन्ह दिलं असता तर आपल्याला या ठिकाणी सी क्रमांकाच्या पर्याय असलेली आकृती आपल्याला तयार झालेली दिसून येईल. 32वा प्रश्न जो आहे 32व्या प्रश्नामध्ये आपण निरीक्षण करूया. अशा पद्धतीने घड्या पाडण्यात आलेल्या आहे आणि घड्या पाडल्यानंतर त्याला उघडलं तर ते कसं दिसेल. तर हेही आपण निरीक्षण केलं तर आपल्या लक्षात येईल की ते आपल्याला ए क्रमांकाच्या पर्यायाप्रमाणे उलगडलेलं दिसून येईल. आता भाग 9 सूचना दिलेल्या आहेत 33 ते 36 या प्रश्नाकरिता. प्रश्न क्रमांक 33 ते 36 मध्ये डाव्या बाजूस एक प्रश्न आकृती दिलेली आहे. ABCD अशी 4 उत्तरे असलेल्या उत्तर आकृत्या उजव्या बाजूस दिलेल्या आहेत. तुकडे केलेल्या प्रश्न आकृतीमधून तयार होईल अशी उत्तर आकृती निवडा. योग्य उत्तर आकृतीचे वर्णाक्षर ओळखा. बघा या ठिकाणी प्रश्न आकृती दिलेली आहे. प्रश्न आकृतीमध्ये काय म्हटलेलं आहे, तुकडे केलेली प्रश्न आकृती आणि त्याला बरोबर जोडलं तर कशी आकृती तयार होईल. तर बरोबर जोडलं असता तुम्ही निरीक्षण करा की त्या तुकड्यांना जोडून कशा प्रकारची आकृती तयार करता येईल यांच्यापैकी निरीक्षण करा. तर इथे आपल्याला ए क्रमांकाच्या पर्याय असलेली आकृती तयार होताना दिसून पडेल.
त्यानंतर बघा 34वा प्रश्न. 34व्या प्रश्नामध्ये आपण 2 आकृत्या दिसत आहेत बी आणि सी, ज्या याच्यापासून तयार होऊ शकतात. पण चांगल्या प्रकारे निरीक्षण केलं असता सी मध्ये आहे खालील जो चौरस आयत आहे तो मोठा दिसत आहे, म्हणून या ठिकाणी बी क्रमांकाचा पर्याय असेल. 35वा प्रश्न आहे. 35व्या प्रश्नामध्ये आकृती जी तयार होईल त्याचं निरीक्षण केलं असता मला कोणती आकृती इथे तयार झालेली दिसेल? बी क्रमांकाची. त्यानंतर 36व्या प्रश्नाचं जर आपण बघितलं 36व्या प्रश्नाला, तर 36व्या प्रश्नामध्ये कोणती आकृती तयार झालेली दिसेल? तर 36व्या प्रश्नामध्ये आपल्याला ए क्रमांकाची आकृती तयार झालेली दिसून पडेल. नंतर शेवटचा भाग आहे यामधला भाग 10, ज्यामध्ये सूचना दिलेल्या आहेत. प्रश्न क्रमांक 37 ते 40 करिता डाव्या बाजूस एक प्रश्न आकृती दिलेली आहे आणि ABCD अशा 4 उत्तर आकृत्या उजव्या बाजूस दिलेल्या आहेत, जिच्यामध्ये प्रश्न आकृती जडवलेली आहे अशी उत्तर आकृती निवडा. योग्य उत्तर आकृतीचे वर्णाक्षर OMR उत्तर पृष्ठावर प्रश्न क्रमांकासमोरील ज्या वर्तुळात आहे ते वर्तुळ काळे करा. या ठिकाणी ABCD नावाचे पर्याय दिलेले आहेत आणि तुम्हाला यावरून ऑब्झर्व काय करायचं आहे, तर जिच्यामध्ये प्रश्न आकृती दडलेली आहे, म्हणजे ही जी प्रश्न आकृती आपल्याला दिसून पडत आहे हीच प्रश्न आकृती या 4 पर्यायांपैकी कुठेतरी दडलेली आहे, म्हणजे ज्यामध्ये ती फिट होऊ शकते. अशी आपल्याला पर्याय शोधायचे आणि ती त्यामधून उत्तरामध्ये द्यायची आहे. तर यामध्ये ABCD पर्यायांपैकी कोणता आपला F दिसत आहे इथे? F, यामध्ये F तयार होईल का? नाही होणार. बी मध्ये F तयार होईल का? नाही होणार. सी मध्ये F तयार होईल का? सी मध्ये हा जो F आहे हा बरोबर फिट होतो अशा पद्धतीने आपण जर बघितलं, म्हणून या ठिकाणी सी क्रमांकाचा पर्याय बरोबर असेल. नंतर अशाच पद्धतीचे 38व्या प्रश्नामध्ये बघा, 38व्या प्रश्नामधली जी आकृती आहे कुठे चांगल्या प्रकारे आपल्याला फिट होताना दिसून येईल, तर ही आपल्याला बी क्रमांकाच्या पर्यायामध्ये दिसून येत आहे. बघा इथेही आपल्याला अशा पद्धतीने फिट होताना दिसते, म्हणून याला बी क्रमांकाचा पर्याय बरोबर द्यायचा आहे. 39व्या प्रश्नामध्ये काय दिसत आहे? जी असलेली आकृती आहे कुठे आपल्याला फिट होताना दिसेल? बी क्रमांकाच्या पर्यायामध्ये फिट होताना दिसेल. त्यानंतर 40व्या प्रश्नामधील आकृती कुठे फिट होताना दिसेल बरोबर? तर आपल्याला ए क्रमांकामध्ये. बघा अशा पद्धतीने झेड या ठिकाणी फिट होतो. अशा पद्धतीने बुद्धिमत्ता किंवा मानसिक क्षमता चाचणी या विषयाचे प्रश्न असतात आणि यांच्यामध्येच बदल करून सारखेच प्रश्न त्या ठिकाणी दिसून येतात, फक्त प्रश्न प्रकार सारखे असतात, आकृत्या बदललेल्या असतात. तर यांचा जास्तीत जास्त सराव करायचा आणि कमीत कमी वेळेमध्ये सोडवण्याचा प्रयत्न करायचा, जेणेकरून आपल्या पेपरला पूर्णतः आपल्याला वेळ देता येईल आणि गणितातील प्रश्न आपल्याला लवकरात लवकर सोडवण्याकरिता किंवा जास्तीत जास्त वेळ या प्रश्नांच्या सरावामुळे मिळेल. धन्यवाद.